आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। यंदाच्या रबी हंगामात या महिन्याच्या 21 तारखेपर्यंत देशभरात 3,06,00,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे। सुमारे 73 लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे। 19 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरड धान्याची तर 76 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली असल्याचं कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठी दिलेली 7 दिवसांची मुदत वाढवून 15 दिवसांची करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे। यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगाला संयुक्त पत्र लिहिलं असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात संविधान दिनाच्या औचित्याने आपलं संविधान आपला स्वाभिमान या अंतर्गत संविधान अमृत महोत्सव वर्ष साजरे केले जात आहे। यानिमित्त उद्या बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाईल। महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली आहे। ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी तैवानच्या संघावर 35-28 अशी मात केली। या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला। गोव्यात सुरू असलेल्या 56व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली। प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवेल यांनी धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना उजाळा दिला। धर्मेंद्र यांच्या निर्मिती संस्थेत तयार झालेल्या बेताब या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवेल यांनी केलं होतं। इफ्फीत आज चित्रपट निर्माते जिगर नागदा यांचा द विस्पर्स ऑफ द माउंटेन्स हा चित्रपट दाखवण्यात आला। राजस्थानमध्ये राजसमंद आणि उदयपूर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण झालं असून पर्यावरण विषयक जबाबदारी आणि विकासाच्या प्रश्नांवर बेतलेले पिता-पुत्राची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।